Yesterday we were discussing about concave mirror. त्याचं इमेज फॉर्मेशन आपण बघितलं होतं, राईट? सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं? when the object was at infinity, काय झालं? the rays were parallel to the principal axis and they intersected at focus. This also represented the first law of reflection, right? At infinity and image was formed at focus. Okay. Next काय होतं आपलं? beyond सेंटर ऑफ कर्वेचर, सी. या केसमध्ये कुठे फॉर्म झाली आपली इमेज? and image was formed between C and F. नेक्स्ट काय होतं आपलं आता? ऍट सी वरती जेव्हा काय झालं? इथून फर्स्ट लॉ पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस will pass through focus, and passing through focus it will be parallel to principal axis and image will be formed exactly at C only. at C. त्याच्यानंतर काय केलं आपण? बिटवीन C and F. C and F मध्ये जेव्हा होतं तेव्हा कुठे झाली आपली इमेज फॉर्म? बियॉन्ड C, राईट? इथे आलं. इमेज कुठे झाली आता? बियॉन्ड सी. त्याच्यानंतर काय होतं आपलं नेक्स्ट केस? सी एफ, दिस इज सी. द इमेज वॉज ॲट फोकस. द इमेज जेव्हा फोकस वरती होती तेव्हा आपलं ऑब्जेक्ट जेव्हा फोकस वरती होतं तेव्हा काय झालं? parallel to principal axis passing through focus and गडबड झाली का जरा मेजरिंग मध्ये? तर या केस मध्ये काय झालं आता? the image was formed at infinity. आणि नेक्स्ट केस काय होता? बिटवीन पोल अँड फोकस. आता ऑब्जेक्ट आला आता इथे सी एफ. तर काय बनणार आता इथे? इमेज कशी बनणार आपली? तर फर्स्ट लॉ लावणार आपण काय? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस पासिंग थ्रू फोकस. आणि नंतर अदर यू कॅन यूज अ फोर्थ लॉ. मी जो सांगितला की जर पोल वरती लाईट रे इन्सिडेंट असेल तर इट विल फॉलो द सेम पाथ, म्हणजे इट विल ऍक्ट लाईक अ प्लेन मिरर, राईट? तर आता हे कुठे इंटरसेक्ट होईल? बिहाइंड द मिरर. आणि इमेज कुठे होईल आता आपली? इथे. सो इमेज इज फॉर्म्ड आता सांगा मला काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं आता इथे? क्या क्या पता चला आपको इसमें से? की जेव्हा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला आहे तेव्हा इमेज कुठे आहे? फोकस वरती. आणि जेव्हा ऑब्जेक्ट फोकस वरती आहे इमेज कुठे आहे? इन्फिनिटीला. जेव्हा ऑब्जेक्ट बियॉन्ड सी आहे तर इमेज कुठे आहे? सी अँड एफ. आणि जेव्हा ऑब्जेक्ट सी अँड एफ मध्ये आहे तेव्हा इमेज कुठे आहे? बियॉन्ड सी. जेव्हा सेंटर ऑफ कर्वेचरला येत आहे तेव्हा सेंटर ऑफ कर्वेचरलाच आहे. म्हणजे याच्यातून काय कळून येतं तुम्हाला आता?
की हे बघा, दिस वन and this one, these are same, ulta opposite of each other. This second and this are the same, फक्त opposite आहे. जेव्हा ऑब्जेक्ट बिहाइंड सेंटर ऑफ कर्वेचर आहे तर इमेज इज बिटवीन सी अँड एफ, आणि जेव्हा इमेज सी अँड एफ वरती आहे तर ऑब्जेक्ट बियॉन्ड सी होत आहे. अँड जेव्हा सी वरती आहे, सेंटर ऑफ कर्वेचर वरती आहे, तर सेंटर ऑफ कर्वेचर वरतीच फॉर्म होती इमेज. आणि फक्त एकच स्पेशल केस आहे, काय की जेव्हा पोल आणि फोकसच्या मध्ये जाऊ आपण तेव्हा काय होईल, द इमेज विल स्टार्ट फॉर्मिंग बिहाइंड द मिरर अँड इट विल बी अ व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज. बाकी सगळ्या कशा होत्या, रिअल अँड इन्व्हर्टेड. तर कॉन्केव्ह मिरर इज केपेबल ऑफ फॉर्मिंग रिअल ॲज वेल ॲज व्हर्च्युअल इमेज. दिसून येत आहे तुम्हाला इथनं, अरे हा की नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं, यू विल ड्रॉ, ही वाली इरेज करतो मी. व्हॉट यू डू इज, किसी मिरर बनाओ, फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर अँड दिस इज पोल. जेव्हा इन्फिनिटीला आहे ऑब्जेक्ट तेव्हा इमेज कुठे फॉर्म होईल, फोकस वरती, राईट. जेव्हा इथे सेकंड नंबरला येईल कुठे, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, इमेज कुठे फॉर्म होईल, बिटवीन सी अँड एफ. जेव्हा सेंटर ऑफ कर्वेचरला येणार तेव्हा सेंटर ऑफ कर्वेचर वरतीच. जेव्हा इथे येणार बिटवीन सी अँड एफ तेव्हा कुठे, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच्यानंतर इथे जेव्हा फॉर्म होणार तेव्हा ॲट इन्फिनिटी, ते 5 लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं असं इन्फिनिटी, इन दिस वे. आणि जेव्हा इथे ठेवणार आपण तर तेव्हा कुठे फॉर्म होणार, बिहाइंड द मिरर. राहील का तर लक्षात, पक्का बनवा मला. मतलब इन्फिनिटी से घूम के फिर से स्टार्ट, इट इज अ लूप. 1 2 3 4 5 पर्यंत आले, पुन्हा फिरून स्टार्ट लाईन, इन दॅट वे. म्हणजे एकदाच ही इमेज बघितली की सगळं क्लिअर, राईट. आणि आणखीन एक लक्षात तुम्ही ऑब्झर्व केलंय का, की इट इज एबल टू फॉर्म रिअल ॲज वेल ॲज व्हर्च्युअल इमेज, बट या कोणत्याही केसमध्ये पोल आणि फोकसच्या मध्ये इमेज फॉर्म झाली का, नाही. तर पोल आणि फोकसच्या मध्ये कधीच इमेज फॉर्म होणार नाही, एवढं पण लक्षात ठेवायचं. पहिले हे बनवा, नंतर काही इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण नंतर लिहू. फक्त हे बनवा, हे बाकीचं बनवायची गरज नाही. दिस वॉज जस्ट फॉर आवर रिव्हिजन पर्पज. व्हॉट यू कॅन डू इज, एकदा सर्कल केलंय ना तर नेक्स्ट टाइम यू जस्ट मेक अ अंडरलाईन, किंवा कोणता ऑब्जेक्ट आहे कोणता इमेज आहे समजणार नाही. यू डू इन दिस वे. सर्कल केलं म्हणजे काय, दॅट इज ऑब्जेक्ट, आणि अंडरलाईन केलेलं बिकम्स युअर इमेज. आणि 1 सोबत इन्फिनिटी पण बनवा बरं, मीन्स यू विल अंडरस्टँड की दॅट ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. तर 1 साठी कुठे बनताय, फोकस वरती.
आज अभी ऐसे राज के खुलासे होंगे जिसके बारे में आपने कभी सोचा भी नहीं होगा। देखा तो होगा, कभी सोचा नहीं होगा। देखना, बनवा पटपट यार, इतका वेळ नाही लागायला पाहिजे। झाले बनवून? ओके, सो नेक्स्ट आता हे झालं आपलं कॉन्केव्ह मिरर। तर नाउ विल स्टार्ट विथ कॉन्वेक्स मिरर। कॉन्वेक्स मिररची फोकल लेंथ कशी असते दरवेळेस? हा, पॉझिटिव्ह। वाय? बिकॉज इट लाईज ऑन द राईट साइड ऑफ द ओरिजिन, बरोबर का? अँड ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन द लेफ्ट हँड साइड। टाका, सेम हेडिंग टाकायची आपण कॉन्केव्ह साठी जशी टाकली होती, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर। आणि लगेच पेन पेन्सिल काढून हत्यार शस्त्र काढून तयार नाही व्हायचं। थांबा एकदा, रुको जरा। ट्विस्ट है इसमें, याच्यामध्ये फक्त आपण दोनच केस डिस्कस करणार आहे। यू विल मेक द सेम नंबर ऑफ कॉलम्स। सगळ्यात पहिले तुमची जी मार्जिनची आहे त्याच्यामध्ये काय लिहिणार आपण? पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, and then we have रे डायग्राम। रे डायग्राम साठी मोठं बनवा जरा। कॉलमची साईज सेम राहणार आहे, ठीक आहे? जेवढी लास्टला बनवली तुम्ही तेवढीच ठेवा। जर जागा कोणाला पुरली नसेल तर यावेळेस जरा छोटा मोठा करा। त्याच्यानंतर काय आहे आपलं? पोझिशन ऑफ इमेज, देन नेचर अँड साइज ऑफ image. Okay. So in this, the first case will be when the object is at infinity. Object is at infinity चा अर्थ म्हणजे एवढा आहे की as compared to the size of the mirror, the object is kept at a very long distance. असं नाही की it's literally at infinity, असं नाही होणार। आणि आता याच्यासाठी मिरर इकडे नाही काढायची आपल्याला, अशी याची फोकल लेंथ कुठे दाखवणार? पोझिशन ऑफ इमेज मध्ये नाही ना। तर याची रे डायग्राम कशी बनणार आहे? तर यू विल बी ड्रॉइंग द इमेज कम्प्लिटली अपोजिट टू द कॉन्केव्ह मिरर। ऑब्जेक्ट कुठे आहे आपलं? इन्फिनिटीला। ही झाली आपली आता मिरर, झालं त्याचा फोकस, अँड दिस इज सेंटर ऑफ कर्वेचर। इन्सिडेंट रेज आर पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस। कुठून पास होतील मग ते? आता दे विल पास थ्रू फोकस, पण फोकस आपला मिररच्या मागे आहे। मग काय होईल? ऐसे में तो गडबड हो गई। दे विल डायव्हर्ज। डायव्हर्ज कोणत्या डायरेक्शन मध्ये होणार? तर द डायव्हर्जिंग रेज विल बी पासिंग थ्रू द फोकस। This will be your ray diagram. बनवली रे डायग्राम? पटकन बनवा। तर मग आता इथे पोझिशन ऑफ इमेज कुठे आहे? व्हॉट इज द पोझिशन ऑफ इमेज? इट इज ऍट फोकस। रेज जिथे इंटरसेक्ट होणार तिथे काय होणार आहे? इमेज फॉर्म होणार आहे। तर आता रेज कुठे इंटरसेक्ट होत आहेत? ऍट फोकस। तर आता ह्या केसमध्ये नेचर ऑफ इमेज काय असेल? व्हर्च्युअल। का बरं?
बिकॉज द रेज आर इंटरसेक्टिंग बिहाइंड द मिरर. फक्त बिहाइंड द मिरर काय तिथं असं झालं, चोली के पीछे क्या है ना, बिहाइंड द मिरर काय तर काय होईल नेचर, इट विल बी व्हर्च्युअल अँड इरेक्ट होईल ना. इन्व्हर्टेड कसं होईल अगोदर सांगितलं ना, रिअल अँड इन्व्हर्टेड असतंय, अपसाइड डाऊन नाही झालेलं. नाही नाही असं काय नसतंय, इट इज सेम ॲज इट इज. ठीक आहे. आणि साईज काय होईल मग आता, कॅन यू सी द साईज. सो इट विल बी हायली डिमिनिश्ड. आणि हे दोन वेगवेगळ्या लाईन वरती लिहा बरं. व्हर्च्युअल अँड डिरेक्ट एका लाईन वरती येईल आणि हायली डिमिनिश्ड एका लाईन वरती येईल. दोघं पण एका लाईन वरती लिहू नका, बिकॉज नेचर अँड साईज आर टू डिफरंट थिंग्स. एवढे 5 कॉलम बनवले असते तर हे बनवायला जागाच नसते राहिली, म्हणून आपण 4 कॉलम मध्ये लिहितोय. चला, हे झालं आता आपला फर्स्ट केस. सेकंड केस काय असेल आता, नाव द ऑब्जेक्ट कॅन बी केप्ट एनिवेअर बिटवीन इन्फिनिटी अँड पोल. कारण फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचर तर इकडे, ऑब्जेक्ट आपल्याला नेहमी लेफ्ट हँड साइडला ठेवावं लागतं, तर आपण ऑब्जेक्ट इकडे आणू शकत नाही. तर आता कुठे होईल, बिटवीन इन्फिनिटी अँड पोल. नाउ वी कॅन सी द ऑब्जेक्ट. झालं आपला फोकस. दिस इज नाउ आवर सेंटर ऑफ कर्वेचर अँड दिस इज आवर ऑब्जेक्ट. याची डायग्राम आता मला तुम्ही बनवून दाखवा. आप अपना दिमाग लढाओ. आपल्याकडे किती लॉज आहे टोटल, वी हॅव 4 लॉज. 4 मधनं कोणते पण 2 लॉज वापरून तुम्ही इथे आता इमेज बनवू शकता. जरा दिखावतो कितना पढ़ के आए हो, कोण कोण 10वी पास आहे आणि कोण कोण ढकल पास झालेला आहे. तर हा अरे कसं होईल, पण मला रे डायग्राम बताओ जरा, हम भी तो समझे कौन कितना पढ़ के आया है. तो तर काय होईल, जसं आपण इथे केलंय काय, व्हेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. अरे आज आपण मार्कर चेंजेस नाही केला ना, ठीक आहे, आज असे पण काही जास्त कन्फ्युजन नाही होणार. द रिफ्लेक्टेड रे विल पास थ्रू फोकस, राईट. आणि ही अशीच आता डायव्हर्ज होऊन जाईल. आता तुम्ही यू कॅन यूज एनी ऑफ द लॉ बिटवीन 3 अँड 4. थर्ड लॉ काय होता, जर सेंटर ऑफ कर्वेचर मधनं पास होत असेल तर हे बघा दोन्ही म्हणून दाखवतो मी तुम्हाला. यू नाव फायनली डिसाइड व्हॉट टू डू. दोघांची पण इमेज सेम बनेल बघा. दिस इज फोकस, दिस इज सेंटर ऑफ कर्वेचर. हे झालं आपलं ऑब्जेक्ट. आपण पहिले इथपर्यंत बनवलेलं आहे, राईट, की इथून जर आपलं चाललंय दिस एवढं इथे पण बनून झालंय, इथे पण बनून झालंय. सो आपण जर आता इथून सेंटर ऑफ कर्वेचर मधनं जर त्याला पास करायचं ठरवलं, हे असं जाईल का, अँड इट विल फॉलो द सेम पाथ बॅक. म्हणजे इथंच इन्सिडेंट झालंय असं, आणि इथूनच असं वापस जाईल मागे. इंटरसेक्ट कुठे झालंय, बिटवीन पोल अँड फोकस. जर तसं नसेल करायचं तर वी ऑल्सो हॅव द फोर्थ लॉ. फोर्थ लॉ काय सांगतोय, इफ द incident ray is incident at the pole, the mirror will act like a plane mirror. म्हणजे काय होईल, असं होईल. आणि इथे आता कुठे इंटरसेक्ट होणार आहे, तर वही पे इंटरसेक्ट हुआ जहां पे होना चाहिए था, बिटवीन पोल अँड फोकस. बघा इथे पण बिटवीन पोल अँड फोकसच आहे. अरे आहे की नाही. So you decide either you want to draw this or you want to draw this. आणि arrows दाखवायला विसरायचं नाही. या डायग्राम मध्ये जरा कन्फ्युजन होऊ शकतं.
हे तर सिंपल आहे म्हणून याचं काही टेन्शन नाहीत का. ओके, पोझिशन ऑफ इमेज काय होतं इथे आता, बिटवीन पोल अँड फोकस अँड नेचर अँड साईज. नेचर काय होईल, व्हर्च्युअल का बरं आहे, बिकॉज द इमेज इज फॉर्म्ड बिहाइंड द मिरर, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. अँड साईज इट विल बी डिमिनिश्ड, म्हणजे काय झालेलं असेल, छोटी झालेली असेल. झाले बनवून, कोणती पण एक बनवा, दोन्ही बनवायची गरज नाहीये. पोझिशन ऑफ इमेज काय होईल, बिटवीन पोल अँड फोकस. झाले बनवून. आता इकडे लक्ष द्या. नाव विल बी कम्पेअरिंग कॉन्व्हेक्स मिरर विथ कॉन्केव्ह मिरर. आता काय कम्पेअर करणार आहे, सगळ्यात पहिले तर कॉन्व्हेक्स मिरर मध्ये तर दोनच केस आल्या, व्हेन द ऑब्जेक्ट वॉज एट इन्फिनिटी अँड बिटवीन इन्फिनिटी अँड पोल. का बरं, कारण इकडे सगळं सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस तर राईट हँड साइडला आलाय, अँड ऑब्जेक्ट इज ऑलवेज सपोज टू बी केप्ट ऑन द लेफ्ट हँड साइड. सो इथे दोन केसेस आहेत, तिकडेच किती केस होते, 6 केसेस होते, राईट. सगळ्यात पहिले डिफरन्स तर हा समजून आला आपल्याला की इकडे 2 केसेस, तिकडे 6 केस, बिकॉज ऑफ द डिफरन्स ऑफ द फोकल लेंथ. तिकडे निगेटिव्ह होती, इकडे पॉझिटिव्ह. तर आता सगळ्यात पहिला चेंज जर तुम्ही बघितला तर इमेज आता कुठे फॉर्म होतीये, द इमेज इज ऑलवेज फॉर्म बिहाइंड द मिरर. म्हणजेच काय, द इमेज विल बी ऑलवेज व्हर्च्युअल, आणि तिकडे पोल आणि फोकसच्या मध्ये कधीतरी इमेज फॉर्म झाली होती का, नाही. आय एम आस्किंग अबाउट कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर मध्ये पोल आणि फोकसच्या मध्ये कधी इमेज फॉर्म झाली आहे का, नाही. पण इकडे बघा, इट इज ऑलवेज फॉर्म बिटवीन पोल अँड फोकस when the object is at infinity. Only in that case it is at focus, and in all other cases it is between pole and focus. एवढं समजलंय. सगळ्यात पहिला डिफरन्स तिकडे कधीच होणार नाही, जे तिकडे होत नाही ते इकडे होणार, आणि जे इकडे होतंय ते तिकडे नाही होणार. तर बघा, तिकडे प्रत्येक इमेज टिल फोकस इट वॉज रिअल अँड इन्व्हर्टेड, बट या केस मध्ये ऍट ऑल केसेस इट इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. सो दिस म्हणजे काय, कॉन्व्हेक्स मिरर इज नेव्हर एबल टू फॉर्म रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. तिकडे आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळाली होती का, कधी मिळाली होती आपल्याला, जेव्हा आपण सेंटर ऑफ कर्वेचर पासून पुढे सरकलो, ऑल द इमेजेस वर मॅग्निफाईड. बट इथे चेक करा, आता इथे एकदा तरी मॅग्निफाईड झाली आहे का, नाही. इट इज एव्हरी टाइम अ डिमिनिश्ड इमेज. म्हणजे सगळे इमेजेस कसे असणार आहे, छोट्या झालेल्या असणार आहे अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट. त्यांची इमेज कशी असणार आहे, नेहमी लहान असणार आहे. बट तिकडे असं होतं का दरवेळेसच आपल्याला मोठी इमेज भेटली, मॅग्निफाईड इमेज, नाही. तिकडे आपल्याला डिमिनिश्ड इमेज पण भेटली. कोणत्या केसमध्ये भेटली डिमिनिश्ड इमेज, when the object was beyond the center of curvature. मग त्याच्या मागे तुम्ही कुठेही नेऊन ठेवा, इमेज विल ऑलवेज बी डिमिनिश्ड. आणि जसं जसं तुम्ही आता फोकस कडे येतायत तसं तसं काय होत गेलं, चेक करा, माझ्याकडे नका बघू, बुक मध्ये चेक करा. जसं जसं तुम्ही आता फोकस कडे येतायत, फोकस पर्यंत येतायत, काय होत आहे, द इमेज इज गेटिंग मॅग्निफाईड. पोल वरती आल्यानंतर काय झालं, एक्स्ट्रीमली मॅग्निफाईड, आणि पोलच्या फोकस वरती आल्यानंतर इट गॉट एक्स्ट्रीमली मॅग्निफाईड. आणि फोकसच्या जसं तुम्ही पुढे सरकले काय झालं, बुक मध्ये बघा, माझ्याकडे नाही, इमेज स्टार्टेड गेटिंग
व्हर्च्युअल अँड इरेक्ट आणि मॅग्निफाईड होती का त्या केसमध्ये पण? तर इट वॉज अ मॅग्निफाईड इमेज, म्हणजे जसं जसं तुम्ही सेंटर ऑफ कर्वेचरच्या पुढे सरकले तसं ऑल द इमेजेस विल बी मॅग्निफाईड, बट इथे तुम्हाला एकदाही मॅग्निफाईड इमेज भेटणार नाही. दीज वर द बेसिक डिफरन्स बिटवीन कॉन्व्हेक्स मिरर अँड कॉन्केव्ह मिरर. आता हे डिफरन्स लिहायचे आहेत आपल्याला. तर लिहा सगळ्यात पहिला पॉइंट. काय लिहिणार आहे आता? हे लिहायचं की इकडे 2 केस आहे तिकडे 6 केस. ठीक है. तर सबसे पहले लिखेंगे हम कि अ कॉन्केव मिरर इज कैपेबल, a concave mirror is capable of forming a real as well as virtual image. Real as well as virtual image. आणि त्याच पॉइंटला कंटिन्यू करत फक्त समोरची जिथे संपलंय ते सोडून द्यायचं, त्याच्या खालच्या लाईन वरती लगेच लिहायचं वाईल. पॉइंट नंबर 2 ने टाकायचा, पॉइंट नंबर 1च चालू आहे. खालच्या लाईन वरती लिहायचं फक्त वाईल कॉन्व्हेक्स मिरर कॅन ओनली फॉर्म अ कोणत्या टाइपची इमेज? व्हर्च्युअल इमेज. नेक्स्ट आता काय लिहिणार आपण की आपला इमेज जी होती ती नेहमी कुठे फॉर्म झाली? बिहाइंड द मिरर. तर आताच लिहिलं ना व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअल म्हणजे काय? व्हेन द रेज इंटरसेक्ट बिहाइंड द मिरर, तो अभी लिखा. बट इट इज ऑलवेज फॉर्म बिटवीन पोल अँड फोकस. आणि हेच जर आपण आता कॉन्केव्ह मिरर मध्ये आलो तर पोल अँड फोकसच्या मध्ये झाली का कधी इमेज फॉर्म? नाही. तर आता तो पॉइंट लिहायचा. सेकंड पॉइंट टाका. सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार? इन concave mirror image is never formed between pole and focus. Image is never formed between pole and focus. It can be formed at focus, but फोकसच्या पुढे नाही. नेक्स्ट आता खालच्या लाईन वरती वाईल सेकंड पॉइंट कंटिन्यू करतच वाईल काय लिहिणार पुढे आता? इन कॉन्व्हेक्स मिरर इमेज इज ऑलवेज फॉर्म्ड बिटवीन पोल अँड फोकस. While in convex mirror image is always formed between pole and focus. तुम्हाला कळलं ना मी कसं लिहायला सांगितलंय? तर तुम्हाला समजलं पाहिजे की 2 वेगवेगळ्या लाईन्स लिहिताय. सपोज आता हे तुमचं बुक आहे, इथून मार्जिन इथून हे लिहिली आणि हे इथे संपलंय, तर इथे लिहायचंय तुम्हाला वाईल आणि इथे पुढे लिहायचंय आणि हा 1 पॉइंट नंबरचा पॉइंट लिहिताय तर हा इथेच थांबवा. वाईल खालच्या लाईन वरती येईल, मध्ये लाईन सोडू नका. असं लिहा म्हणजे समजेल तुम्हाला की डिफरन्स चालू आहे एकाच याच्यामध्ये. ओके. काय लिहिलं आपण आता? द इमेज इज ऑलवेज फॉर्म बिटवीन पोल अँड फोकस. ओके. आता रिअल आणि व्हर्च्युअल इमेज ही कशी ओळखायची? मी काय सांगितलं होतं तुम्हाला? रिअल इमेज ही मिररच्या समोर फॉर्म होत असते आणि व्हर्च्युअल मिररच्या मागे. पण तुम्ही आणखीन एक डिफरन्स बघितलाय का? बघा बरं, रिअल इमेज कुठे फॉर्म होत होती आणि व्हर्च्युअल इमेज कुठे फॉर्म होतीये? नाही, ते तर होतो अलग बात आहे. आणखी एका प्रकारे तुम्ही ओळखू शकतात. आयदर द इमेज इज रिअल ऑर व्हर्च्युअल. बघा तर रिअल आणि इन्व्हर्टेडच असणार आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्टच असणार आहे. अगोदरच सांगून झालंय. बट आणखी कसं ओळखू शकता तुम्ही?
रिअल इमेज इज फॉर्म्ड बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस आणि व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज फॉर्म्ड अबाव द प्रिन्सिपल ऍक्सिस. हे दिसून आलं तुम्हाला? बघा, रिअल इमेज प्रत्येक वेळेस खाली होते आणि व्हर्च्युअल इमेज प्रत्येक वेळेस वरती आहे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या. तर हा पण एक पॉइंट लिहा. काय? रिअल इमेज इज ऑलवेज फॉर्म्ड, रिअल इमेज इज ऑलवेज फॉर्म्ड बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस, बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस. त्याच्यामुळेच काय झालंय, दॅट इज अपसाइड डाऊन. ब्रॅकेट मध्ये लिहा अपसाइड डाऊन. रिअल इमेज इज ऑलवेज फॉर्म्ड बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस आणि ब्रॅकेट मध्ये अपसाइड डाऊन. आता रिअल इमेज कुठे फॉर्म झाली आहे? बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली गेल्याच्या नंतर हाईट आपण कशी मेजर करत असतो? हाईट पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल? देअरफोर, पुढे लिहा, देअरफोर द हाईट ऑफ रिअल इमेज विल ऑलवेज बी कशी असेल? देअरफोर द हाईट ऑफ रिअल इमेज विल ऑलवेज बी निगेटिव्ह. Therefore, the height of the real image will always be negative. At the same time, आता virtual image कुठे फॉर्म होती है? Virtual image is always formed above the principal axis. लिहा ते पण खालच्या लाईन वरती. While virtual image is always formed above the principal axis, while the virtual image is always formed above the principal axis, therefore height of the virtual image will always be positive. लिया हा पण एक पॉइंट लिया. therefore the height of the virtual image will always be positive. आता नेक्स्ट हेडिंग टाकायची आहे युजेस ऑफ मिरर्स. कि मिरर्स जर आपण स्टडी केलं, देन व्हाई टू स्टडी मिरर्स? कुछ तो यूज तो होना चाहिए उसका. सो विल बी नाउ स्टडिंग द युजेस ऑफ मिरर्स. इन दॅट सगळ्यात पहिली मिरर कोणती बघितली होती आपण? प्लेन मिरर. प्लेन मिरर क्या मिरर नाही आहे? तोरी मिरर मिरर, साठी मिरर, प्लेन मिरर असं थोडी होईल. तर पहिलं होईल प्लेन मिरर. प्लेन मिरर कुठे वापरले जाते? मायक्रोस्कोप. इन दॅट फर्स्ट राईट द लुकिंग मिरर्स. पहिले कामाच्या गोष्टी लिहू ना, जे डे टू डे लाईफ मध्ये बघतोय आपण. ओके, लुकिंग मिरर. देन सेकंड पॉइंट पेरिस्कोप. पेरिस्कोप. पेरिस्कोपची स्पेलिंग काय? PERISCOPE. पेरिस्कोप. पेरिस्कोप कुठे यूज केला जातं? सबमरीन्स मध्ये. तर पेरिस्कोपच्या पुढे ब्रॅकेट मध्ये करून लिहा सबमरीन्स, म्हणजे लक्षात राहील. Then we have kaleidoscope. 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 कॅलिडोस्कोप. तर कॅलिडोस्कोप काय असते? इट इज अ टॉय. ब्रॅकेट मध्ये लिहा टॉय म्हणून. कॅलिडोस्कोप असते बघा असं गोल. इट इज अ सिलेंडर लाईक स्ट्रक्चर. आणि जर तुम्ही आता याला या साईडने बघताय तर काय दिसेल? असं गोल दिसेल का तुम्हाला? अरे या साईडने बघितल्यानंतर असं गोल दिसेल. त्याच्यामध्ये काय असतंय? वी मेक अ ट्रायंगल.
वी कॅन ऑल्सो मेक ट्रायंगल, वी कॅन मेक स्क्वेअर, वी कॅन मेक एनी टाइप ऑफ शेप, पॉलिगॉन, एनी पॉलिगॉन. त्याच्यामध्ये काय केलं जातं, धिस मेक्स अ पॅटर्न. त्याच्यामध्ये असं चमकी वगैरे टाकलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की इट फॉर्म्स अ अट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल पॅटर्न्स. सो दिस इज कॉल्ड ॲज अ कॅलिडोस्कोप. याला काय म्हणतात, कॅलिडोस्कोप. ठीक आहे. सो दिस इज अ दॅट टॉय. नेक्स्ट, प्लेन मिरर एवढ्याच ठिकाणी वापरले जाते. आता नेक्स्ट काय आहे आपलं, सेकंड नंबरला कोणती स्टडी केली आहे, कॉन्केव्ह मिरर. स्पेरिकल नाही. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सचे दोन वेगळे वेगळे युजेस आहेत. कुठे होईल कॉन्केव्ह मिरर यूज आता, हा बताओ तो. आता हे ओळखायचं कसं की कॉन्केव्ह मिरर यूज होणार आहे की कॉन्व्हेक्स. तर आपण कॉन्केव्ह मिरर जी होती दॅट वॉज एबल टू फॉर्म अ मॅग्निफाईड इमेज मोस्ट ऑफ द टाइम. मी काय म्हटलं, मोस्ट ऑफ द टाइम इट फॉर्म द मॅग्निफाईड इमेज. तर जिथे कुठे पण आपल्याला मॅग्निफाय करून पाहिजे आहे तिथे आपण काय वापरणार, कॉन्केव्ह. हे कुठेतरी मॅग्निफाय झालंय का, सो जिथे पण आपल्याला गोष्टी मॅग्निफाय करून बघायच्या असतील तिथे आपण कोणती वापरणार, कॉन्केव्ह मिरर. तर डेंटिस्ट जेव्हा दात चेक करेल तर तेव्हा त्याचा तो दात बारीक झालेला व्यवस्थित दिसेल की मॅग्निफाय झालेला, मॅग्निफाय करून बघावं लागेल ना त्याला. सो डेंटिस्ट लिहा, डेंटिस्ट फक्त एवढंच लिहा. आता एवढं मोठं स्टेटमेंट, याचा पण अर्थ तोच निघणार आहे, डेंटिस्ट लिहिल्याच्या नंतर पण अर्थ तोच निघणार आहे. ठीक आहे. अँड येस येस, त्याच्यामध्ये दॅट इज यूज लेन्स नॉट मिरर. मिरर में फरक हो गए. ठीक आहे. तर टॉर्च बघितली आहे सगळ्यांच्या घरी, टॉर्च कधीतरी, फोनचा नाही हा. बॅटरी हातात पकडायची, चालू बंद, ऑन ऑफ वाली. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर बॅटरीचा शेप असा असतोय का, लेट मी ड्रॉ अ बॅटरी. असा असतोय का शेप, याच्यापेक्षा वेगळी बॅटरी आहे कोणाकडे, ही झाली आपली तर बॅटरी. तर बॅटरीमध्ये लाईट चालू कुठे होतो, लाईट आपल्याला समोर पडताना तर दिसतोय, बट ऍक्च्युली लाईट डायरेक्ट समोर नसतो येत कधी. तर द लाईट इज ऑलवेज ब्राइटेंड अप इन दिस डायरेक्शन. आणि ही साइड जी असते, तुम्ही बॅटरीला नीट बघितलं असेल तर दिस साइड इज द शायनी सरफेस, आतमधला पार्ट. ज्या साईडला बॅटरीचं तोंड उघडतंय त्याचा आतमधला पार्ट जो आहे हा हॉलोवाला, दॅट इज ऑलवेज अ शायनी पार्ट. तो शायनी पार्ट इट ऍक्ट्स लाईक अ मिरर. आणि जो लाईट आहे तो लाईट आता ह्या डायरेक्शनला ब्राईट एंड अप झालेला असतो, आणि जी लाईट आता इथे पडणार ती काय होणार, आता बाहेर रिफ्लेक्ट होणार. कळलं, इट इज मेड इन्सिडेंट अँड ऑन सच अ अँगल दॅट जर त्याला आपण फोकस वरती ठेवलं तर ऑल रेज विल बी पॅरलल, आणि एकदम सगळ्या रेज असे कॉन्सन्ट्रेटेड होऊन निघणार बाहेर. तर जे अशी दूरपर्यंत फोकस मारणारे लाईट असते ना, शेतामध्ये वगैरे वापरतात बघा, दूरपर्यंत बघायला, इवन सिक्युरिटी गार्ड करे वगैरे पण असते. तर दिस दॅट युजेस अ सेम प्रिन्सिपल, की आपण त्याला काय करणार, फोकस वरती ठेवणार आणि एक स्ट्रेट बीम निघणार त्याच्यामधनं. आपण शिकलो ना, जर लाईट रे पोल मधनं पास होत असेल तर इट विल बी पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक है, अरे समझ में आया. आणि जर आता याच्यापासून थोडंसं दूर केलं आपण तर काय होईल, इट विल स्टार्ट स्कॅटरिंग, आणि आपल्याला आता ब्रॉड स्पेक्ट्रम मिळेल की लाईट इकडे पण जाणार आणि इकडे पण जाणार. ठीक आहे, लिहा. तर नेक्स्ट काय असेल आपलं आता, टॉर्च. हा सगळ्यात आता टॉर्च म्हणजे लाईट जिथे कुठे पण येणार, सगळीकडे हेच प्रिन्सिपल यूज होणार आहे. ओके, देन शेविंग मिरर्स. सेकंड असेल शेविंग मिरर्स.
आता टॉर्च मध्ये काय झालं होतं, आपण जो लाईट सोर्स होता त्याच्या रेज आपण आता पॅरलल करून सोडले होते, राईट. तर सेम आता जेव्हा आपण सोलार कुकर मध्ये वगैरे जेव्हा पण आपण यूज करणार तेव्हा काय होणार आहे, लाईट रेज सनच्या ज्या लाईट रेज असणार त्या पॅरलल येणार आहेत फ्रॉम इन्फिनिटी. मी अगोदरच सांगितलं होतं की इन्फिनिटी म्हणजे वी डोंट कन्सिडर एक्झॅक्टली इन्फिनिटी, बट when the distance of the image is far more than the size of the mirror, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, इन्फिनिटी. तर आता सनचे लाईट रेज पण अशा इन्फिनिटी सारखेच येणार आहेत फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. तर आता त्या सगळ्या आल्याच्या नंतर कुठे कॉन्सन्ट्रेटेड होतील, फोकस वरती. तर फोकस वरती आपण त्याची हीट, जेवढी पण हीट आलेली आहे दॅट विल गेट कॉन्सन्ट्रेटेड ऑन द फोकस. and we can also use this mirror in solar furnaces. अरे हीट जमा होईल ना इथे, तर हीट जमा होईल म्हणजे काय होईल, फर्नेस काय असतंय, फर्नेस काय असतंय, डू यू नो? हा, भट्टी. फर्नेस म्हणजे काय, तर भट्टी जिथे मेटल वितळण्याचं काम केलं जातं त्याला काय म्हणणार आहे आपण, फर्नेस. जिथे हाय टेम्परेचर वरती काम केलं जातं. तर आता थर्ड पॉइंट काय असेल आपला, थर्ड नाही कितवा आहे, फोर्थ काय असेल आपलं, सोलार फर्नेसेस. ओके, हे इथपर्यंत काय बघितलं आपण आता, ऑल युजेस ऑफ कॉन्केव मिरर. आता लास्ट काय असेल आपली, कॉन्वेक्स मिरर. तो अब बताओ कॉन्वेक्स मिरर कहां पे यूज होगा, रियर व्यू मिरर. तर रियर व्यू मिरर मध्ये का बरं, देयर इज अ रिझन बिहाइंड इट. असं म्हणा, आतापर्यंत रियर व्यू मिरर मध्ये वरच्या नाही आल्या तर ऑब्विसली तिथेच येणार आहे ना. नॉट दॅट, एलिमिनेशन मेथड नाही लावायची आपल्याला. गिव मी विथ लॉजिक. रियर व्यू मिरर में कॉन्वेक्स मिरर ही क्यों, मग डिमिनिश का पाहिजे तुला, गाडी कोणती मागे कळलं पाहिजे ना. मग डिमिनिश असेल तर वाईड व्ह्यू येण्याचा काय संबंध आला. यू आर गोइंग इन राईट डायरेक्शन बट द रिझन इज नॉट करेक्ट. हातमध्ये का बरं, दॅट इज व्हॉट आय एम आस्किंग. हा, तर मग ते का होतंय, बिकॉज बघा आता वही बताओ की जास्त का दिसतं म्हणून त्याला काय 4 डोळे एक्स्ट्रा नाही लावलेले आपण जास्त दिसण्यासाठी. तर एक कॉन्केव मिरर कशी असते, इन दिस वे, अँड दिस इज आवर कॉन्वेक्स मिरर. तर आता एक लाईट जर अशी इथून आली तर ही काय होईल, इथे इन्सिडेंट झाली. तर इज दिस अ युजफुल, युजफुल आहे का हे, नाही. बट ऍट द सेम टाइम हीच इन्सिडेंट रे आता इथे आली आहे, इथे इन्सिडेंट झाली. इज दिस युजफुल नाव, ही रिफ्लेक्ट होऊन आता कुठे येणार आहे, त्या डायरेक्शन मध्ये. वी विल बी एबल टू सी, बट इथे काय होणार आहे, बिकेम युजलेस. आणि याचा सरफेस एरिया चेक, याचा सरफेस एरिया आतमध्ये जास्त आहे, बट आतमध्ये असून काही फायदा नाही. जर इकडनं लाईट रे आली तर इट विल गेट डिफ्लेक्टेड इन दिस वे ओनली. बट जेव्हा पण लाईट रे आता इकडनं येणार, इट विल गेट रिफ्लेक्टेड टुवर्ड्स द युजर. ठीक आहे, व्ह्यूअर कडे ती रिफ्लेक्ट होणार. सो बिकॉज ऑफ विच, आणि याचा जेव्हा पण आपण हे बसू तर इट विल हॅव अ लार्जर सरफेस एरिया. आणि लार्ज सरफेस एरिया असल्यामुळे काय होईल, लार्ज अमाऊंट ऑफ लाईट विल बी इन्सिडेंट ऑन इट. आणि जेवढी लार्ज अमाऊंट ऑफ लाईट त्याच्यावरती इन्सिडेंट होईल आपल्याला तेवढा वाईड व्ह्यू भेटेल. कळलं, वाईड व्ह्यू का भेटतो तर रियर व्ह्यू मिरर मध्ये, तर इट्स सरफेस एरिया इज मोर अँड वॉट एव्हर लाईट इन्सिडेंट ऑन इट इट गेट्स रिफ्लेक्टेड टुवर्ड्स द व्ह्यूअर ऑर द ऑब्झर्वर. त्याच्यामुळे वी यूज कॉन्वेक्स मिरर इन द रियर व्ह्यू मिरर्स. कळलं, कोणती मिरर वापरतो आपण, कॉन्वेक्स मिरर आर युज्ड इन rear view mirror because of its large surface
एरिया लिहा. काय लिहिणार आहे आता? अरे बताओ. रियर व्यू मिरर यूज कॉन्वेक्स मिरर असं पूर्ण लिहा. देर इज समथिंग एल्स की कॉन्वेक्स मिरर ही क्यों लिहा. रियर व्यू मिरर uses convex mirrors because of wider field of view. Because of wider field of view. Because of wider field of view. आता field of view तर वाढला ठीक है, बट चलो कुछ भी करके हमने कॉन्केव मिरर का भी फील्ड ऑफ व्यू बढ़ा दिया. चला वाढवला आपण, मोठी इमेज मिरर वापरली आपण, हत्तीच्या कानासारखे दोन मोठे मोठे हे लावले आपण, मिरर लावले. बट तिथे प्रॉब्लेम काय होईल? व्हाय ओनली कॉन्वेक्स? यस. कॉन्केव मध्ये कोणती इमेज भेटत होती आपल्याला? रिअल अँड इन्व्हर्टेड. अरे गाडी अशी येते ती आपल्याला काय दिसेल? अशी वरतून उलटी येते म्हणून. असं पाहिजे का आपल्याला? गाडी तर रस्त्याने येणार आहे ना. आपल्याला इमेज कशी पाहिजे? इरेक्ट पाहिजे, इन्व्हर्टेड नाही पाहिजे. लेफ्ट साइड राईट झाल्याचं चालेल आपल्याला, बट आपल्याला गाडी असं, आपण गाडी अशी चालवतोय आणि आरशात बघतो तर गाडी अशी उलटी येते आपल्याकडे, असं जमेल का? नाही ना. सो बिकॉज ऑफ विच वी ऑल्सो यूज अ कॉन्वेक्स मिरर. कुठपर्यंत लिहिलं होतं आपण? वी गेट वाइडर फील्ड ऑफ व्यू and a erect image. आणि आणखी तुम्ही जिथे कुठे पण असे ब्लाइंड स्पॉट्स वाले टर्न असतात, ब्लाइंड स्पॉट वाले टर्न, की आपला 90 डिग्री टर्न मारायचा आहे, बट तिकडून कोणती गाडी येते हे दिसत नाहीये बिकॉज ऑफ द कंपाऊंड वॉल. तर त्या केसमध्ये पण तिथे बघा असं मोठा इमेज हे लावलेला असतो. डीमार्टला जर गेले असेल तर डीमार्टला पण आहे. पार्किंगला जाताना कॉर्नर्स वरती बऱ्याच वेळेस असतं मोठी एक मिरर लावले जाते. तर ते मिरर पण कोणती असते? कॉन्वेक्स मिरर. म्हणजे दुरून जरी एखादी गाडी येत असेल तर आपल्याला कळतं की गाडी येते म्हणून, समजलं? म्हणून तिथे आपण कॉन्वेक्स मिरर पण वापरतो. तर लिहा. काय लिहिणार? ऑन टर्न्स विथ ब्लाइंड स्पॉट्स. ऑन द टर्न्स विथ ब्लाइंड स्पॉट्स. ओके. त्याच्यानंतर लिहा मिरर फॉर्म्युला. काय आहे मिरर फॉर्म्युला मग? वेट मिरर फॉर्म्युला लिहिलं का तुम्ही? उसके पहले एक स्टेटमेंट रह गई है. एक स्टेटमेंट रह गई है. व्हाट इफ वी कवर हाफ ऑफ द मिरर? क्या होगा उसमें या केस मध्ये? हा, इमेज अर्धी फॉर्म होईल, त्याची इंटेन्सिटी कमी होईल, इमेज फॉर्मच होणार नाही, अर्धी कॉन्केव बनेल, अर्धी कॉन्वेक्स राहील. काय होईल? क्या होगा ऐसा? लिहा, क्वेश्चन लिहा. ते मिरर फॉर्म्युला इरेज करा. अरे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. याच्यावरती तुम्हाला रेग्युलर इंटरवल मध्ये क्वेश्चन दिसतील. बहुत सारे एग्जाम में पूछा जाता है. What will happen if half of the mirror is covered? ऑप्शन ए लिहा. The complete image will be formed. Option A, complete image will be formed with less intensity. With less intensity. सेकंड मध्ये लिहा. The nature of the image will become opposite. म्हणजे काय? कॉन्केव टू कॉन्वेक्स अँड कॉन्वेक्स टू कॉन्केव. थर्ड लिहा.
half image will be real, half image will be virtual. Half image will be real and half image will be virtual. And last option लिहा, only half of the image will be formed. Only half of the image will be formed. आता सांगा काय येईल आन्सर. क्वेश्चन समजलाय काय केलंय आपण. If half of the mirror is covered, what will happen? You have 4 options. काय काय 4 options दिखाओ तो. Complete image is formed with reduced intensity or less intensity. Next काय आहे, nature of the image will become opposite. म्हणजे काय, व्हर्च्युअलच्या ऐवजी रिअल होईल, रिअलच्या ऐवजी व्हर्च्युअल होईल. नेक्स्ट काय होतं, हाफ इमेज विल बी रिअल अँड हाफ विल बी व्हर्च्युअल. आणि नेक्स्ट काय आहे, हाफ ओनली हाफ ऑफ द इमेज विल बी फॉर्म. काय होईल सांगा, बताओ. हा काय, हा हा कंप्लीट इमेज फॉर्म होईल इवन इफ हाफ ऑफ द मिरर इज कवर्ड. अरे घाबरू नका, जे उत्तर असेल ते. हाऊ मेनी ऑफ यू थिंक की ए होऊ शकतं. बट हमने इतना याद रखना की याच्या अगोदर आपण काय पॉइंट लिहिला आहे, टू गेट द कंप्लीट इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट द मिनिमम हाइट रिक्वायर्ड ऑफ द मिरर इज half of the size of the object. अरे बबड्या, असं नको करू ना. ठीक आहे, तर काय बोलत होतो तुम्ही. हा, टू गेट द कंप्लीट इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट द मिनिमम साइज ऑफ द मिरर मस्ट बी हाफ द साइज ऑफ द ऑब्जेक्ट. बरोबर आहे इथपर्यंत. तर मग आता इथे अर्धी मिरर तर आपण झाकली आहे, बट स्टिल द इमेज विल बी फॉर्म. भाई तुमने जो पढ़ा है, जो तुम्हें पता है, उस पर पूरा भरोसा रखना, क्योंकि जब आगे एसएसबी में जाओगे इंटरव्यूअर भी ऐसे ही घुमाएगा. सो अभी से आदत डाल लो कि जो भी सोच रहे हो सही सोच रहे हो, गलत सोच रहे हो. आता बसूनच जो विचार करताय भलेही चुकीचा असेल, बट हो माझा विचार आहे असा आहे तर असाच आहे. तर सांगा आता काय होईल. ऑप्शन ए कोणाकोणाला वाटतंय. अरे बापरे, आता तर सगळेच जनता. ओके, ऑप्शन बी सी डी, एनीवन अदर दॅन ए. भाई बाकीचे म्हणताय म्हणून हात वरती करतोय म्हणून नका करू. चुकीचे पण असू शकता. अगोदर पण झालंय, सगळ्यांनी हात वरती केला तरी शेवटी उला उत्तर चुकीचं निघालं होतं. सो यू कॅन बी राईट इवन इफ यू वॉन्ट टू चूज अदर ऑप्शन. हा, तन्मयचं काय म्हणणं आहे. पक्का, ठीक आहे. तर इफ हाफ ऑफ द मिरर इज कवर्ड, युअर ऑप्शन इज राईट. की लिहा, इमेज फॉर्म इज कम्प्लीट बट इंटेन्सिटी रिड्युसेस. ऑप्शन ए ला टिक करा. जी त्याची जी क्लिअरिटी आहे ती रिड्यूस होईल. आणि यू विल सी धिस क्वेश्चन इन ऑलमोस्ट एव्हरी एक्झाम. SSC च्या एक्झाम घ्या, आपले UPSC ची एक्झाम घ्या, UPSC इवन इन युअर CDS, NDA, सिव्हिल सर्व्हिसेस अँड व्हॉट नॉट. त्याच्यानंतर तुमच्या स्टेट PCS मध्ये पण आलेले आहेत, म्हणजे MPSC झालं, BPSC झालं, या सगळ्या एक्झाम्स मध्ये पण आलेला आहे हा क्वेश्चन. त्याच्यानंतर याच्यामध्ये CAPFC पण एक्झाम असते, ती पण UPSC कंडक्ट करते, त्याच्यामध्ये पण आलेला आहे.
वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये आले, तुमच्या स्टेटच्या पण म्हणजे स्टेट बोर्डचे जे एक्झाम होता तुमच्या बोर्ड एक्झाम, त्याच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो. सो यू शुड बी व्हेरी मच अवेअर ऑफ इट. आणि आता लिहा मिरर फॉर्म्युला. काय आहे मिरर फॉर्म्युला? वन अपॉन एफ इज इक्वल्स टू 1/v प्लस 1/u. तसा न विसरता मला सांगायचं यू म्हणजे काय असतंय? हा, ऑब्जेक्ट डिस्टन्स की इमेज डिस्टन्स? ऑब्जेक्ट डिस्टन्स. यू म्हणजेच ऑब्जेक्ट का म्हणलंय आपण, तर याचं रिझन पण सांगितलंय. यू आणि व्ही इनिशियल फायनल व्हेलॉसिटी एवढं तर डोक्यात आहे. तर यू म्हणजे काय असते आपलं? इनिशियल व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी येणार आहे का इथे? ऑब्विसली नॉट. तर इथे काय येणार आहे आपलं? ऑब्जेक्ट पोझिशन. अगोदर आपण ऑब्जेक्ट ठेवणार, इनिशियली ऑब्जेक्ट ठेवणार, तेव्हाच तर इमेज फॉर्म होणार आहे ना. दिस विल बी ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स हे नेहमी कसं असणार आहे? इट विल ऑलवेज बी निगेटिव्ह. निगेटिव्हच का? बिकॉज इट इज ऑलवेज केप्ट ऑन द लेफ्ट साइड. तर ब्रॅकेट मध्ये लिहा ऑलवेज. समोर पण लिहू शकता जागा असेल तर, ऑलवेज निगेटिव्ह. हे विसरायचं नाही. आणि तुम्ही बऱ्याच वेळेस हीच चुकी करून येता की ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्हच करत नाही, आहे जशाला तसंच ठेवून येता आणि बसता बोंबलत, ये क्या हो गया म्हणून. व्ही काय आहे? इमेज डिस्टन्स. अँड एफ फोकल लेंथ. आता फोकल लेंथ कशावरती डिपेंड राहील बताओ तो? फोकल लेंथ ऑब्जेक्ट वरती डिपेंडेंट राहील. हा, अरे मिरर वरती डिपेंड राहील ना. मिरर कोणती आहे? जर कॉन्केव्ह मिरर असेल तर कोण फोकल लेंथ कशी असेल? निगेटिव्ह. तसं लिहा ब्रॅकेट मध्ये, निगेटिव्ह फॉर कॉन्केव्ह मिरर. निगेटिव्ह फॉर कॉन्केव्ह मिरर. आणि त्याच्या खाली पॉझिटिव्ह फॉर कॉन्वेक्स मिरर. लिहा क्वेश्चन लिहा. वेट वेट वेट, क्वेश्चनच्या अगोदर आपण मॅग्निफिकेशनचं लिहिलंच नाही ना. हाऊ डू वी कॅल्क्युलेट द लिनियर मॅग्निफिकेशन? तर एम मॅग्निफिकेशन. कसं काढतो आपण मॅग्निफिकेशन? न्यूमरेटर मध्ये इमेज राहील की ऑब्जेक्ट राहील? हा, हाईट ऑफ इमेज असं सांगा. इमेज अपॉन ऑब्जेक्ट और ऑब्जेक्ट अपॉन इमेज, हे वाला पक्का? या किसको ये कहना है? तर इमेज अपॉन ऑब्जेक्ट काय होईल? हाईट ऑफ इमेज. असं पण लिहू शकता HT ऑफ. आपल्याला फक्त इमेज व्यवस्थित दिसलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपण इमेजची हाईटच लिहिणार आहे, दुसरं काही लिहिणार नाही. सो इमेज, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आणि याला तुम्ही असं पण लिहू शकता, इमेज कधी फॉर्म होणार आहे? व्हेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड, राईट? सो इट इज ऑल्सो ॲज H2 अपॉन H1. अँड मॅग्निफिकेशनचं आणि
यू आणि व्ही चा पण काय संबंध आहे. एम इज ऑल्सो इक्वल्स टू मायनस व्ही अपॉन यू. इथे चेक करा, इमेज नंतर फॉर्म होते आणि ऑब्जेक्ट अगोदर ठेवावं लागतं. सेम इथे आहे का? फर्स्ट वी आर रायटिंग द नेक्स्ट, म्हणजे जे नंतर फॉर्म होणार आहे ते लिहिणार आहे आपण, आणि त्याच्यानंतर अगोदर जे ठेवलंय ते मीन्स लाईक फायनल अपॉन इनिशियल हेच होईल दरवेळेस. आणि व्ही अपॉन यू तर इथूनच उचलून आणलाय आपण जेवाला, तो कुछ अलग नाहीये. सो याच्यामध्ये हेच इथे लिहायची पण गरज नाहीये. ठीक आहे, झाले लिहून. तर आता क्वेश्चन, if an object is kept in front of a, कोणती घ्यायची? convex mirror. If an object is kept in front of convex mirror at a distance of, किती ठेवायचं? 10 मीटर. बरं, आज यावेळेस तुझा आहे. इज ही केप्ट इन फ्रंट ऑफ द कॉन्वेक्स मिरर ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स. मग आता काय होईल? विथ फोकल लेंथ 20 meters. Find distance of image. Find distance of image, comma, position of image. फक्त असं लिहा, डिस्टन्स शॉर्ट मध्येच लिहा कारण खूप मोठं द्यायचं. डिस्टन्स, पोझिशन, त्याच्यानंतर नेचर. वेट, नेचरच्या अगोदर राईट मॅग्निफिकेशन, त्याच्यानंतर नेचर अँड साईज, नेचर अँड निकालो. पाच मिनिट आहे तुमच्याकडे. 5 मिनिटं पण नाही लागायला पाहिजे, लवकर व्हायला पाहिजे. हा, काय आहे मिरर फॉर्म्युला आपला? त्याच्या अगोदर एफ, इट इज अ कॉन्वेक्स मिरर. सो कॉन्वेक्स मिररची फोकल लेंथ इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड सो इट विल बी +10 मीटर्स. आता ऑब्विसली एवढी 10 मीटरची फोकल लेंथ वाली हे नसेल आपल्याकडे. 20 सांगितली का? ओके, कोई बात. अँड यू किती सांगितलंय? -10 मीटर. ओके, कोई बात. And we are supposed to find V, M and nature and size, right? सगळ्यात पहिले we'll be finding the V. So 1 upon F is equals to 1 upon V plus 1 upon U. F किती आहे? 20. So 1 upon 20 is equals to 1 upon V आपल्याला माहिती नाही and we are knowing the U. U किती आहे? सो प्लसच्या ऐवजी आय विल डायरेक्टली राईट -1 अपॉन 10. आता हा 1 अपॉन व्ही ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, राईट. सो 1 अपॉन 10 इकडे येणार. सो 1 अपॉन व्ही विल बी इक्वल्स टू 1 अपॉन 20 प्लस 1 अपॉन 10. अँड आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट 3 अपॉन 20. आता एवढं तर सॉल्व करता आलं पाहिजेच आता तुम्हाला. अँड फ्रॉम हिअर वी गेट व्ही इज इक्वल्स टू 20 अपॉन
3, that is equals to 6.67 meters. So image will be formed at 6.67 meters. आता V हे पॉझिटिव्ह आले की निगेटिव्ह आलंय? पॉझिटिव्ह आलंय. पॉझिटिव्ह आला याचा अर्थ काय? इट इज ऑन द राईट साइड ऑफ द पोल किंवा बिहाइंड द मिरर किंवा ऑन द अपोजिट साइड ऑफ द ऑब्जेक्ट. V ची व्हॅल्यू झाली. आता V नंतर काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन कसं कॅल्क्युलेट करणार? -V अपॉन U. सो V किती आहे आपलं? 6.67 अपॉन U किती होतं? 10 and that to -10. So the minus cancel out होऊन जाणार and we get magnification as 0.667. And then we have nature and size. Nature and size of the image. तर नेचर काय येईल? इफ इट इज अ कॉन्व्हेक्स मिरर, तर त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की कॉन्व्हेक्स मिरर ऑलवेज फॉर्म्स अ व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज. देन वी हॅव साईज. साईज आपण आता मॅग्निफिकेशन वरनं काढू शकतो. जर मॅग्निफिकेशन 1 पेक्षा मोठा असेल तर इट विल ऑलवेज बी अ मॅग्निफाईड इमेज. बट चला ते जरी माहिती नाहीये, बट फ्रॉम द गिवन डेटा दॅट इट इज अ कॉन्व्हेक्स मिरर, आपण एवढं तर कॅल्क्युलेट करू शकतो की कॉन्व्हेक्स मिरर ऑलवेज फॉर्म्स अ डिमिनिश्ड इमेज. आज झालं आपलं आता हे कॉन्व्हेक्स मिरर वरती, राईट. वी स्टडीड अबाउट द कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजे आपण कॉन्केव मिररचे आणखीन एक न्यूमरिकल घेऊ जिसमें तुम्हें मैग्निफिकेशन जर m दिलेला असेल तर फ्रॉम दैट यू कैन कैलकुलेट आइदर द इमेज इज वर्चुअल और इरेक्ट, मैग्निफाइड और नॉट. आपली काय म्हणतात त्याला, मिरर जी दिलेली आहे ती व्हर्च्युअल आहे की इरेक्ट आहे, म्हणतो कॉन्व्हेक्स आहे की कॉन्केव आहे, हे सुद्धा आपण त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर आपण उद्या न्यूमरिकल थोडेसे आणखी डिटेलमध्ये घेऊ. ओके. तो आज यही रुकता है.